So yesterday we discussed about variation in the value of G outside the surface of Earth as well as inside the surface of Earth at the center of Earth. त्याच्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशनच्या फॉर्म्युल्यावरचे क्वेश्चन्स पण घेतलेत. फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ G इफ मास अँड रेडियस आर चेंज. त्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येत असतात एक्झामला. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक आहे मास अँड वेट. खूप बेसिक टॉपिक आहे. तुम्ही तुमच्या 10वीला डिफरन्स त्याचा नक्कीच पाठ केलेला असणार आहे. सो सिमिलरली आता पण तुम्हाला तेच करायचं. त्याचा डिफरन्स लिहायचा आहे, बाकी दुसरं काय नाही. मी ते क्वेश्चन लिहितो, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला दोन्ही साइडला कोणाचं काय आहे ते लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इकडे सगळ्यात पहिले युअर क्वेश्चन नंबर 1 इज इट स्केलर और वेक्टर क्वांटिटी. दोघांचं लिहायचं. स्केलर कोणत्या याच्यामध्ये? मास इज स्केलर अँड वेट इज वेक्टर क्वांटिटी. ओके. त्याच्यानंतर मासला आणखी काय म्हणतात? मास इज ऑल्सो कॉल्ड ॲज mass is also called as measure of mass is also called as measure of inertia. And weight का रहेगा आपला? weight is also considered as, इधर है ना का लिहू, called ना का लिहू. weight का है आपला आता? it is the force of attraction towards the center of Earth. Towards the center of Earth. त्याच्यानंतर आता यांची एसआय युनिट दोघांची. मासची काय आहे? मासची आहे केजी. वेटची काय आहे? न्यूटन और केजी मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. Okay, so next question आहे which one can be zero? So weight can become zero, but is it possible that mass of any body is zero? No, it will never happen that the mass of any body is zero, but weight can be zero. When the weight will be equals to zero? When the weight will be equals to zero? And there is no force of attraction. Arey, weight is only the force. When there is no force? When, in which case there is no force? When there is no acceleration, जिथे g नसणार तिथे फोर्स काय होणार? वेट काय होणार? झिरो. त्याच्यानंतर
विच वन रिमेन्स कॉन्स्टंट. आणि याला स्टेटमेंट मध्ये द्यायचं आहे. जरा कसं लिहिणार आहे? मास इज अ स्केलर क्वांटिटी, वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. त्याच्यानंतर मास इज ऑल्सो कॉल्ड एज मेजर ऑफ इनर्शिया. फोर्स वेट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. त्याच्यानंतर एसआय युनिट ऑफ मास इज केजी. त्याच्यानंतर एसआय युनिट ऑफ वेट इज न्यूटन और केजी मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर ते काय लिहिणार आहे मास साठी? मास कॅन नेव्हर बी झिरो. वेट कॅन बी झिरो असं लिहायचंय. फक्त एक एक शब्द नका लिहू, सेंटेन्स लिहा प्रॉपर. त्याच्यानंतर विच वन रिमेन्स कॉन्स्टंट. मास ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट अँड वेट चेंजेस अकॉर्डिंग टू पोझिशन. वेटचं काय लिहिणार? वेट चेंजेस with change in position असं लिहा. वेट चेंजेस with change in position. ओके बस. आणखी काही आहे का? फॉर्म्युला हा, हाऊ टू कॅल्क्युलेट मास. मासचा काय फॉर्म्युला आहे? हा, W/G. ते झालं घुमून फिरून ते. ठीक आहे, एवढे आहे त्याच्यामधले मेन डिफरन्सेस. ओके, याच्या पलीकडे मास आणि वेट मध्ये काही नसते. आणखी काय आहे फॉर्म्युला? तर लाईक वेट ऑफ मास 1 kg, body is 9.8 Newton on the surface of Earth, and at the center of Earth weight किती होईल? 0. At the center of the Earth, the weight of any object is equals to 0. During free fall, the weight of an object is 0. हे पण लक्षात ठेवायचं. दरवेळेस लिफ्ट नाही विचारणार. लिफ्ट जेव्हा फ्री फॉल मध्ये होते तेव्हा आपलं अपॅरंट वेट 0 आलं होतं ना. दरवेळेस आता लिफ्ट नाही धरणार. They will be simply asking you what will be the weight of an object if the object is falling freely under the effect of gravity. काय म्हणणार त्यावेळेस? 0. क्लिअर इथपर्यंत आता की मास आणि वेट तुम्ही केलंय म्हणून याच्यावरती जास्त मी वेळ आता देत नाही. केलंय ना? गाय कोणी 10वी फेल आलेलं नाही ना. नेक्स्ट आहे आपलं वेटलेसनेस. वेटलेसनेस सो हा जो वर्ड आहे वेटलेसनेस हा ऍक्च्युअली 3 याच्यापासून बनलेला आहे. फर्स्ट आहे वेट, सेकंड आहे लेस आणि थर्ड आहे वेट. काय असते आपण आताच बघितलं. लेस म्हणजे काय? कमी होते, राईट. बट कमी म्हणजे इट इज ऑलमोस्ट गोइंग टू इक्वल्स टू 0. आणि नेस म्हणजे काय?
इट इज अ फिलिंग की वेट कमी झाल्याची फिलिंग. सो वेटलेसनेस आपण कुठे फील करू शकतो? स्पेस. इन स्पेस. ओके, अजून इन ड्युरिंग फ्री फॉल. फ्री फॉल जिथे कुठे पण वेट आपलं 0 होईल, इन दॅट केस वी विल बी एक्सपिरियन्सिंग वेटलेसनेस. फ्री फॉल मध्ये वेट 0 होतो का? फ्री फॉल मध्ये वेट 0 होतं, मी आता सांगितलं. So free fall मध्ये सुद्धा we can experience weightlessness, then we can experience it in the space. त्याच्यानंतर आणखी at the center of the earth. These are the three main cases where we can experience weightless. त्याच्यामध्ये लिहा the weight felt by a body. The weight felt by a body near the earth's surface. Felt by a body near the earth's surface is called its actual weight. Is called its actual weight. नेक्स्ट लिहा, पॅराग्राफ चेंज करून लिहा. द डेव्हिएटेड. आता याच्यामध्ये डेव्हिएटेड या शब्दाचा अर्थ काय? हा सांगा यार. हा मीन्स चेंज होणारे. इन शॉर्ट, सो याला काय म्हणणार? इन शॉर्ट द चेंजिंग व्हॅल्यू. डेव्हिएटेड व्हॅल्यू म्हणजे काय? चेंजिंग व्हॅल्यू. सो त्याच्या पुढे लिहा द डेव्हिएटेड व्हॅल्यू ऑफ वेट ऑफ बॉडी. द डेव्हिएटेड व्हॅल्यू ऑफ वेट ऑफ बॉडी कशामुळे होतं? वेट कशामुळे चेंज होऊ शकतं? चेंज इन एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. येस. काय लिहिणार त्याच्यामध्ये? ड्यू टू व्हेरिएशन ऑफ जी. Due to variation of g is called its apparent spelling काय? APPARENT. apparent oblique effective weight. इथपर्यंत कळले? अपॅरंट वेट आणि इफेक्टिव्ह वेट म्हणजे काय आहे? दोघं एकच आहे, म्हणजे शब्द वेगळे आहेत पण मिनिंग एकच आहे. ओके, काय आहे अपॅरंट वेट? काय आहे? द व्हॅल्यू ऑफ द वेट म्हणजे वेट आपलं काय आहे? व्हेन देयर इज अ व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. जी ला चेंज केल्यानंतर आपलं वेट काय निघून येतं त्यालाच काय म्हणणार आपण? अपॅरंट वेट ऑफ द इफेक्टिव्ह वेट. मग वेटलेसनेस मध्ये काय होणार आहे आता? दिस अपॅरंट वेट विल बिकम इक्वल्स टू 0. तर त्याच्यामध्ये लिहा इन द सिच्युएशन ऑफ वेटलेसनेस. इन द सिच्युएशन ऑफ वेटलेसनेस the apparent weight becomes 0. सो आपण आता हे कधी अचीव करू शकतो? व्हेन कॅन वी अचीव वेटलेसनेस? हा
वेन कॅन बी अचीव. आपण आता 3 केसेस हे केले, डिस्कस केलेत. कोणते कोणते? फ्री फॉल, स्पेस मध्ये आणि सेंटर ऑफ द अर्थ. तुझ्या आता हे टाकायचंय. इट इज अचीव्ड फर्स्ट काय आहे? ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. जिथे व्हॅल्यू 0 होणार, जी ची व्हॅल्यू 0 होणार का सेंटर ऑफ द अर्थ ला. सो ऍट द सेंटर ऑफ अर्थ. देन सेकंड काय होईल आपलं? फ्री फॉल, सेंटर ऑफ अर्थ. देन सेकंड विल बी फ्री फॉल. आता फ्री फॉल लिफ्ट सोबत पण होऊ शकतो, लिफ्टच्या विदाउट पण होऊ शकतो, कसाही होऊ शकतो. असं नाही की लिफ्ट जर फ्री फॉल करत असेल तर त्याच्यामध्ये काही वेट राहील नाही, असं काही शक्य नाही. ठीक आहे. देन थर्ड व्हॅल्यू काय होईल आता? इन द स्पेस. इनसाइड द स्पेस. ओके. आता एक पॉइंट लिहा. हे फक्त एवढंच नाही लिहिलं ना, 3 शब्द फक्त पूर्ण लिहिलंय ना. इट इज अचीव्ड ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, इट इज अचीव्ड ड्युरिंग फ्री फॉल, अँड इट इज अचीव्ड इन द स्पेस. असं कोणी आहे का माझ्यासारखं हुशार? नाही ना. पूर्ण सेंटेन्सेस मध्ये लिहा. ओके. नेक्स्ट आहे आपलं पॉइंट आहे, स्टार करून लिहा. मूनची ग्रॅव्हिटी अर्थच्या कंपॅरिझन मध्ये किती आहे? 1/6. इट इज 1/6. राईट. सो त्याला काय लिहिणार आपण? द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द, स्टार करून लिहा पॉइंट. स्टार जरा मोठा बनवा, असं कळेल की हा काहीतरी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. काय सांगितलं मी? द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ मून, ऑन द सरफेस ऑफ मून इज 1/6 times, 1/6 times of the value of G on earth. So if a body weighs 60 Newton on the surface of earth, what will it weigh on moon? 10 Newton. Then means 1/6 times of the weight, and that will be equals to 10 Newton on moon. So the moon is the सगळ्यांना माहिती आहे. What about sun? What will be the weight of the object on the surface of sun? It will be 27 times. Okay, जसं तुम्ही आता मून साठी लिहिलंय तसंच काय करायचंय? सन लिहायचंय आणि 1/6 च्या ऐवजी 27 टाइम्स. मूनचा आहे 1/6 टाइम्स and sunचा आहे काय? 27 टाइम्स. It is 27 times. सेम स्टेटमेंट आहे, फक्त काय करायचं आहे? मूनच्या ऐवजी सन आणि 1/6 च्या ऐवजी 27 टाइम्स. लिहिलंय का? सो द नेक्स्ट हेडिंग आहे आपली प्लॅनेट्स अँड सॅटेलाइट्स.
planets and satellites. Okay, so what are planets? सगळ्यात पहिले What are planets? हा Celestial bodies. त्याचं खूप आहे, मून पण आहे, इज नोन अ प्लॅनेट. No, satellite. हा It is a natural satellite. हा. So I am asking about planets, not natural satellites. So to explain the same. Huh? What is planet? Celestial bodies which are not too bigger as stars and not too small as satellites. मध्ये लिहा, the heavenly bodies which revolve around the sun. Heavenly bodies which revolve around the sun. याला काय म्हणतात? प्लॅनेट्स. किती प्लॅनेट्स आहेत सोलार सिस्टीम मध्ये? 8 प्लॅनेट्स आहेत. सांगा बरं सिक्वेन्स स्टार्टिंग फ्रॉम द नियरेस्ट टू द सन. हा, मग Mars, ठीक आहे, एक सांगा ना. मर्क्युरी, व्हीनस, Mars, हा, Jupiter, Saturn, Uranus. बरोबर आहे. वर खाली झाले कोणतं? पक्का कसं लक्षात ठेवता सिक्वेन्स? डायरेक्ट रट्टा मारलाय. हा, this is the correct order of the planet starting from the nearest to the sun. त्याला याला कसं लक्षात ठेवायचं? याला असं लक्षात ठेवायचं, मेरी वेरी अच्छी मम्मी जो सुबह उठती नहीं. काय आहे? मेरी वेरी फक्त ई बसणं काय आहे? अच्छी. एम बसणं आहे मम्मी जो सुबह उठती. राहील लक्षात आता? ठीक आहे. आणखी काहीतरी ते नूडल्स पण आहे. इफ यू नो दॅट इवन इफ इट इज ओके. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवायसाठी आहे. राहील लक्षात? सो दीज आर द प्लॅनेट्स. आता मग सॅटेलाइट्स म्हणजे काय? The heavenly bodies which revolve around the planets. त्याला काय म्हणणार आपण? Satellites. लिहून घ्या. The heavenly bodies which revolve around the planets are called as satellites. तो सॅटेलाइट्स दोन प्रकारचे असतात. वन इज अ नॅचरल सॅटेलाइट अँड अनदर वन इज man made or artificial satellites. What is the example of any natural satellite? Moon is best example of natural satellite. What about artificial satellite? आणखी Apollo. चंद्रयान. कोण होतं चंद्रयान? चंद्रयान चंद्रावर उतरलंय. It's not revolving around the earth. Then we have INSAT A, INSAT B. INSAT म्हणजे INSAT चा फुल फॉर्म काय? इंडियन नॅशनल सॅटेलाइट और इंडियन सॅटेलाइट. ओके. सो त्याच्यामध्ये आता नेक्स्ट लिहून टाका टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स. टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स.
types of satellites. In that, first one is geostationary satellite. आता जिओस्टेशनरी हा जो शब्द आहे हा दोन शब्दांपासून बनलेला आहे. वन इज द जिओ, JIO नाही, दंडनादन वाला नाही. सो वन इज जिओ. जिओ म्हणजे काय होईल? इट रिलेट्स टू अँड स्टेशनरी म्हणजे काय? स्टेशनरीचा अर्थ अगोदर पण सांगितलेला आहे, विच इज ॲट रेस्ट. म्हणजे काय? आता अर्थ वरती रेस्ट की अर्थच्या रिस्पेक्ट मध्ये रेस्ट? जे अर्थ वरतीच आहे ते त्याला सॅटेलाइट म्हणणार का? जर असलं असतं तर सगळे सॅटेलाइट झाले असतं. सो अर्थच्या रिस्पेक्ट मध्ये जे रेस्ट वरती आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? दॅट टाइप ऑफ सॅटेलाइट्स विल बी कॉल्ड ॲज जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स. म्हणजे इट विल लुक लाईक अ स्टार. जसं स्टार आपल्याला कॉन्स्टंट एका जागेवरती दिसतो तसं इट विल बी कॉन्स्टंट ॲट वन प्लेस. म्हणजे जसं जसं अर्थ रोटेट करेल तसं तसं इट विल ऑल्सो रोटेट विथ अर्थ. सो बिकॉज ऑफ विच जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज पार्किंग सॅटेलाइट. सो जिओस्टेशनरी सॅटेलाइट लिहिलंय त्याच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे काय? पार्किंग सॅटेलाइट्स. पार्किंग सॅटेलाइट्स. जिओस्टेशनरीचा बेसिक अर्थ कळालाय काय आहे? तर मग आता मी आता इरेज करतो. सो दीज सॅटेलाइट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज पार्किंग सॅटेलाइट. पार्किंग सॅटेलाइट्स का म्हणणार? पार्किंग सॅटेलाइट्स का म्हणतात? बिकॉज दे आर लाईक पार्क ओव्हर द सरफेस ऑफ अर्थ. लाईक तिथे थांबणार आहेत, जसे जसे अर्थ फिरत तसं तसं ते पण अर्थ सोबत रोटेट करणार. ओके, तोपर्यंत आता झालंय आपलं. तर त्याच्यामध्ये लिहा द सॅटेलाइट्स. जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स मध्ये satellites which appear to be at fixed position, at a defined height, डिफाइंड चा अर्थ काय? स्पेसिफिक. एवढ्या साइट वरती राहणार ते नेहमीच. ओके, यांनाच काय म्हणणार आहे आपण? जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स. तर आता याच्या खाली स्टार करून पॉइंट लिहा. द हाईट ऑफ दीज सॅटेलाइट्स, above the surface of earth is 36,000 kilometers. आणि साइडला एक अशी छोटी डायग्राम बनवा की if this is earth, this distance will be 36,000 kilometers. हे डिस्टन्स बरं फक्त फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. आणि जर आपण अर्थच्या सेंटर पासून घेतला तर किती होईल ते डिस्टन्स? अर्थची रेडियस किती आहे? 6,400 किलोमीटर. सो अर्थच्या सेंटर पासून तर त्या सॅटेलाइट पर्यंतचं डिस्टन्स किती होईल? त्याच्यामध्ये 6,400 ऍड करायचं. सो दॅट विल बी इक्वल्स टू 42,400 किलोमीटर. पण फक्त एवढंच लिहा, बाकी इतना तो तुम होशियार तो हो ही आहे ना सर होशियार. So the distance, the height of the satellite from the surface of the earth is 36,000
काय झालं? तर ठीक आहे. आता फॉर अ जिओस्टेशनरी सॅटेलाइट टू कंप्लीट वन रोटेशन अराउंड द अर्थ किती वेळ लागेल? 24 hours. 24 आवर्स. 24 आवर्सच का बरं? सोबत अर्थ सोबत रिव्हॉल्व करणार आहे ते. सो अर्थला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ त्या सॅटेलाइटला लागेल का? So त्याच्यामध्ये लिहा काय लिहिणार आहे? द टाइम रिक्वायर्ड फॉर वन रोटेशन. द टाइम रिक्वायर्ड फॉर वन रोटेशन अराउंड द सरफेस ऑफ अर्थ for these satellites around the surface of earth around the earth थोडक्यात for these satellites is 24 hours. So what is the main use of these geostationary satellites? Exact use काय आहे यांचा? Do you know? क्लायमेट Study the climate and geographical conditions. स्टडी करा. Geography. If this is the earth, ते अर्थ पासून 36,000 किलोमीटर दूर आहे. म्हणजे अर्थची रेडियस किती आहे? ऑलमोस्ट से इफ वी कन्सिडर इट अप्रॉक्सिमेटली 6,000 किलोमीटर्स, 6,400 आहे. सो अप्रॉक्सिमेट करून आपण जर 6,000 पकडले तर इट इज 6 टाइम्स अवे. म्हणजे इट इज ऑलमोस्ट ओव्हर हियर. असं झालंय. म्हणजे याचा अर्थ असं झाला की तुम्ही आता क्लासमध्ये बसून ओळखताय की घरी कोणती भाजी बनली आहे म्हणून वास आले. असं होणार आहे का? शक्य आहे का? नाही ना. So, घरी कोणती भाजी बनली हे तुम्ही कुठून ओळखू शकता? मॅक्स टू मॅक्स घराच्या दारातून किंवा गल्लीमधून, रस्त्यावरून थोडंफार दूर इथं बसून ओळखू शकता का घरी काय म्हणलंय? नाही ना, एवढ्या डिस्टन्स वरून. सो हाऊ कॅन द सॅटेलाइट एस्टिमेट द क्लायमेट? कळालं? राईट का लक्षात आता? जिओस्टेशनरी सॅटेलाइट इज नेव्हर युज्ड फॉर काय म्हणतात स्टडिंग द क्लायमेट. ओके, इट इज ऑलवेज युज्ड फॉर ट्रान्सफरिंग ऑफ टीव्ही सिग्नल्स. आता जर एक सिटी इथं आहे, वन सिटी इज ओव्हर हियर अँड अनदर सिटी इज ओव्हर हियर. आता हे इथून इथे टीव्ही सिग्नल कसं पास करणार? त्याला काय होणार? हे इथून आवर सिग्नल विल गो टू द सॅटेलाइट आणि त्या सॅटेलाइट पासून ते इकडे येणार. ओके, so the main use of this is for communication and for TV programs, broadcasting TV programs across the world. Okay. So त्याच्यामध्ये लिहा, स्टार करून लिहा, एक लाईन सोडून स्टार करून लिहा हा पॉइंट. These are used to reflect. These are used to reflect TV signals and telecast TV programs from one portion of the world to another. From one portion of the world to another. सर मग बॅड क्लायमेटनी ते कनेक्शन डिसरप्ट कसं होतं? हा, तर मध्ये काय होतं? अर्थ इथे आहे, बॅड क्लायमेट इथं होईल आता आजूबाजूला. सो इथून ते सिग्नल वरपर्यंत पास होऊ शकत नाही. आणि तुम्ही जिओग्राफी मध्ये डिफरंट लेयर्स ऑफ अर्थ शिकलेत का? हा, ऍटमॉस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, टोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, आयोनोस्फियर. त्याच्यामध्ये एक स्फियर असते, आयोनोस्फियर असते त्याच्यामध्ये. सो आयोनोस्फियर का म्हणतात त्याला? बिकॉज देर आर ions present over there and because of those ions these TV signals get deflected.
आणि जेव्हा तिथे आणखी क्लाउड्स वगैरे येतात तर क्लाउड्स वगैरे आल्याच्या नंतर वीज चमकते. वीज का चमकते? इट इज ऑल्सो बिकॉज ऑफ द आयन्स. सो ते आयन्समुळे काय होतं, देयर इज डिफ्लेक्शन, आणि ते डिफ्लेक्शन झाल्यामुळे आपलं सिग्नल वीक होतं. कळलं? इट इज बिकॉज ऑफ दॅट. तर आता नेक्स्ट टाइप आहे द सेकंड टाइप ऑफ आवर सॅटेलाइट इज पोलार सॅटेलाइट. पोलार सॅटेलाइटला ऍज असं काही नाव नाहीये, पार्किंग सॅटेलाइट्स और एनीथिंग लाइक दैट. बट पोलार सॅटेलाइट्स आता कोणते सॅटेलाइट्स आहेत? which revolve around the earth in polar orbits. आता जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचं कसं होतं, एका ठिकाणी असाइन करून दिलं तर ते तिथेच राहणार नेहमीसाठी. बट पोलार सॅटेलाइटचं तसं नाहीये. पोलार सॅटेलाइट विल कंटिन्युअसली रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. आता ते कसं, पोलार ऑर्बिट कसं, इफ दिस इज ऑन अर्थ अँड याच्यावरती जर हा नॉर्थ पोल आहे तर साऊथ पोल कुठे खाली आहे का या साईडला? सो these polar satellites will revolve in this way from these polar orbits असं इकडनं from one pole to another pole. नीट दिसतंय ना? समजतंय ना काय तर ते? सो या प्रकारे असतंय आपलं पोलार ऑर्बिट. आणि जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचं ऑर्बिट कसं असतंय? इट इज फिक्स्ड, म्हणजे ते ज्या पॉइंटवर ते असाइन केलंय त्याच पॉइंट, जसं तो पॉइंट फिरणार अर्थचा त्याच प्रकारे त्या सॅटेलाइटला पण फिरावं लागणार. बट इथे काय आहे, इट इज नॉट फिक्स्ड ॲट एनी पॉइंट, बट इट जस्ट गोज टू वन पोल अँड कम्स फ्रॉम द या प्रकारे जाईल. आणि त्यांचं रोटेशन असं नाही की क्लॉकवाईज झालं पाहिजे की अँटी क्लॉकवाईज. इट कॅन गो इन एनी डायरेक्शन बट इट शुड पास फ्रॉम वन पोल टू अनदर. इट इज द ओनली कंडिशन. त्याच्यामध्ये लिहा आता पोलार सॅटेलाइट साठी ऑर्बिट कळले कसं असते पोलार सॅटेलाइटचं, तेवढंच जास्त इम्पॉर्टंट आहे. सो these satellites revolve in polar orbits. These satellites revolve in polar orbits around the earth. आणि आता ही डायग्राम बनवून घ्या पोलार ऑर्बिटची. याला काय दाखवणार, दिस इज युअर polar orbit and this is your pole. It can be any pole, north pole, south pole, असं नाही की वरच्या म्हणजे नॉर्थ पोलच आहे. नाही इथे आपल्याला ना सांगू नका की बनवलंय. त्याच्यानंतर लिहा इकडे हाईट किती होती, इट वॉज 36,000 किलोमीटर्स. आता याची हाईट किती आहे ते लिहा, लाईन सोडून द्या, स्टार करून लिहा. द हाईट ऑफ द सॅटेलाइट्स above the surface of earth is 880 kilometers. It is 880 kilometers. Above the surface of earth it is 880 kilometers. मग आता याचं टाइम फॉर वन रिव्हॉल्युशन किती होईल याचं 24 आवर्स होईल, 24 आवर पेक्षा जास्त होईल की इट विल बी लेस.
लेस पक्का. सो त्याच्यामध्ये लिहा द टाइम ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ. टाइम ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ is approximately 84 minutes. It is 84 minutes. तर आता सांगा हे सॅटेलाइट्स आपण यूज करू शकतो का फॉर डिटरमाइनिंग द टेम्परेचर लाईक क्लायमॅटिक चेंजेस. कारण हे आता जवळ आहे, अर्थच्या जवळ आहे, ऍटमॉस्फिअर अर्थच्या जवळ आहे की अर्थ पासून एवढे दूर आहे? अर्थच्या जवळ आहे ना. सो जवळचे सॅटेलाइट्स लागतील आपल्याला. सो दीज पोलार सॅटेलाइट्स लिहा पुन्हा एक पॉइंट स्टार करून द्या एक लाईन सोडून. दीज सॅटेलाइट्स आर यूज्ड इन वेदर फोरकास्टिंग, studying the upper region of atmosphere, studying the upper region of atmosphere. राहील लक्षात आता की कोणतं कशासाठी आहे. तर ऍटमॉस्फिअर कशामध्ये आपण बघायला चेक करतो आणि टीव्ही सिग्नल साठी कोणतं आहे नक्की त्याच्यामध्ये मार्क नाही गेला पाहिजे क्वेश्चन आला तर. नेक्स्ट हेडिंग दाखवा एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट. एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट. तर आता जर एखादं आपलं सॅटेलाइट ऑर्बिट मध्ये आहे तर इट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. म्हणजे रिव्हॉल्व करते म्हणजे काय, इट विल ऑलवेज हॅव अ कायनेटिक एनर्जी आणि इट इज अबाउट द सरफेस ऑफ अर्थ. सो इट विल ऑलवेज हॅव अ पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सो ह्या दोघांना मिळून जी एनर्जी बनते दॅट विल बी कॉल्ड एज द एनर्जी ऑफ द सॅटेलाइट. अँड दिस एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज ऑल्सो कॉल्ड एज द बाइंडिंग एनर्जी. कळले, कारण त्याला बाइंड करून ठेवतोय राईट. सो त्याच्यामध्ये लिहा आता when a satellite is placed in an orbit, the energy associated with the satellite is taken into account. म्हणजे ते आपल्याला काय कन्सिडर करायला पाहिजे. The energy associated with the satellite is taken into account. Full stop करून लिहा. This energy is also called as the binding energy. मी आता सांगितलं याच्यामध्ये कोणते कोणते एनर्जीज कन्सिडर होतात. पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. सो त्याच्यासाठी लिहा एस्पेक्ट्स ऑफ एनर्जी. एस्पेक्ट्स म्हणजे काय, व्हॉट आर द डिफरंट थिंग्स. एस्पेक्ट्स ऑफ एनर्जी कन्सिडरेशन म्हणजे आपल्याला कोणती कोणती एनर्जी कन्सिडर
करायची आहे. फर्स्ट विल बी द पोटेन्शियल एनर्जी. फर्स्ट विल बी द पोटेन्शियल एनर्जी. वन करून लिहिलंय ना, फर्स्ट लिहिलं, वन लिहिलं ना, हा, वन पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू द हाइट. पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू द हाइट. And second, kinetic energy to orbit. Kinetic energy to orbit around the earth. Orbit करणे म्हणजे काय? To revolve. अर्थच्या भोवती हे असं फिरणं, यालाच काय म्हणणार? ऑर्बिट. So this energy E, त्या खालच्या लाईन वरती लिहा, E is equals to capital G, capital M, small m upon 2R. तर आता इथे कॅपिटल M, स्मॉल m काय असणार आहे? मास ऑफ अर्थ अँड मास ऑफ सॅटेलाइट. अँड आर काय राहील? डिस्टन्स अर्थच्या सेंटर पासून सॅटेलाइट पर्यंतचं डिस्टन्स. पर्यंत क्लिअर आहे? तर आता नेक्स्ट स्टडी. आता याच्यामध्ये काहीच नाहीये, इट इज जस्ट सिंपल. तुम्हाला दोघांचं व्हॅल्यूज दिल्या जातील, फॉर्म्युला मध्ये टाकायचं आहे, आन्सर काढायचं आहे, बाकी काही नाही झालं. पण आय डोंट थिंक की या टाइपचा क्वेश्चन मला विचारला जाईल, बट फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. हाऊ, व्हॉट इज द करेक्ट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ सॅटेलाइट. सो तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ऍस्पेक्ट्स ऑफ एनर्जी कन्सिडरेशन काय काय आहेत? कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला की कोणत्या एनर्जी कन्सिडर कराव्या लागतात. इफ अन ऑब्जेक्ट इज टू बी सेंट इन, इफ अ सॅटेलाइट इज टू बी सेंट इन अन ऑर्बिट. सो आता नेक्स्ट रीडिंग टाका. केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. हे पण झाले तुमचं 10th ला. केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. किती लॉ आहेत केप्लरचे? 3 लॉ. त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ असं लिहा. फर्स्ट लॉ and first law is also called as law of orbits. Your law of orbit. So what do you mean by the law of orbit? काय असते लॉ ऑफ ऑर्बिट मध्ये? काय सांगितलेले? नाव काय सांगते त्याच्यामध्ये? It will tell us something about the orbit. So orbit कसं असते प्लॅनेटचं? It is elliptical in shape and पुढे काय आहे? टू फोकाय आणि एक फोकाय वरती काय असतंय? सन. हाच काय आहे? फर्स्ट लॉ. त्याच्यामध्ये लिहा, काय लिहिणार? प्लॅनेट रिव्हॉल्व. प्लॅनेट्स लिहा. प्लॅनेट्स revolve in an elliptical path around the sun. Comma, the sun being
at one of the two foci. The sun being at one of the two foci of the ellipse. आता इलिप्सचे दोन फोकाय कसे असतात हे आपण स्टडी करणार कोनिक सेक्शन मध्ये. मॅथ्स मध्ये सेपरेट टॉपिक आहे याचा. जसं स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतंय, स्ट्रेट लाईनचं जनरल इक्वेशन काय असतंय? दहावीला शिकले ना, स्ट्रेट लाईन्स, इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स, जनरल इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन्स काय असतंय? ax plus by plus c equals to 0. सीखने का नहीं कहीं? गूगल पे तो सॉल्व ये क्या पूछ रहा है ना? सो याची डायग्राम बनवा फर्स्ट लॉ ऑफ ऑर्बिट साठी. ही ऍक्सिस जी सगळ्यात मोठी आहे याला काय म्हणतात? दिस इज कॉल्ड एज द मेजर ऍक्सिस. आणि ही जी लहान साइड आहे याला काय म्हणतात? मायनर ऍक्सिस. सो आपला फोकस इट इज प्रेझेंट ऑन द मेजर ऍक्सिस. दीज आर द टू फोकस. ठीक है. सो वन focus, many foci. So sun is present on one of the and planets revolve around these orbits. याला तुम्ही लिहू शकता this is the major axis and this is the minor axis. Clear draw? So next आता फर्स्ट लॉ झाला. दुसरा लॉ कोणता असेल आता? अरे फर्स्ट लॉ झाला मग दुसरा लॉ कोणता असेल? सेकंड लॉ. Okay. So second law is also called as law of areas. Also called as law of areas. काय सांगताय law of area? So it's equal area in equal intervals of time. The radius vector of any planet relative to the sun. The radius vector of any planet relative to the sun sweeps equal area in equal time. याची पण डायग्राम बनवा. Say if the sun is over here, if this is the sun and these are the two positions of the planet. So this area and this area.
this is area A1 and this is area A2. So A1 will be equals to A2 for equal intervals of Time. So second law झाला. Next काय असेल आता आपला third law also called as law of periods, right? So काय सांगताय third law? Okay. T square directly proportional to R cube एवढंच आहे. Okay. त्याच्यामध्ये लिहा the square of the period of revolution. The square of the period of revolution is proportional to semi-major cube of is proportional to cube of semi-major axis of the elliptical orbit. सो आपण आता मायनर ऍक्सिस आणि मेजर ऍक्सिस काय होतं हे बघितलं होतं. सो मेजर ऍक्सिस कोणती होती, मोठी वाली का कोणती होती आपली Major axis. तो सेमी मेजर ऍक्सिस म्हणजे काय होईल, त्याचा हाफ. हा सेमी म्हणजे काय हाफ. सो त्याचा हाफ जेवढं होईल तेवढा याचा काय करायचं आपल्याला क्यूब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. पण लिहून घ्या एकदा फायनल. किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता की टी स्क्वेअर इज इक्वल्स टू के टाइम्स ऑफ आर क्यूब. के काय आहे, कॉन्स्टंट. तर आता हे दोन तर थेरॉटिकल होते, याच्यामध्ये काही नव्हतं. बट आता इथे याच्यावरती न्यूमरिकल्स विचारला जाऊ शकतो. न्यूमरिकल्स कसं विचारलं जाणार तर तुम्हाला लिहा, क्वेश्चन लिहा. इफ द सेमी मेजर ऍक्सिस is increased by half of its original, find the new time of revolution. ओरिजिनल काय होता आपला, ओरिजिनल टाइम काय होता, say t1 be the original time and r1 be the original radius.
आता आपल्याला नवीन टाइम फाइंड करायचा आहे, बरोबर का? ओरिजिनल रेडियस R1 होते, आपली न्यू रेडियस किती आहे आता? R2 काय झालेलं आहे? इज इन्क्रीज्ड बाय आहे की इन्क्रीज्ड टू आहे? बाय आहे. सो बाय आहे म्हणजे काय करायचं आपल्याला? कालच झालंय. ऍडिशन करायची आहे की डायरेक्ट एकच टर्म लिहायचा आहे? ऍडिशन करायची आहे. सो ऍडिशन कशाने करायची आहे? R1 plus हाफ म्हणजे काय? 1/2 साठी असेल का फक्त? R1 plus half आहे. R1 plus half of R1 असं होईल ना. सो हे फायनल याचा आन्सर किती येईल? R2 किती होईल आता आपलं? R2 इज 3/2 टाइम्स ऑफ R1, बरोबर. आणि T2 जर आपल्याला फाइंड करायचा आहे. सो आपल्याला माहिती आहे की T² इज इक्वल्स टू K टाइम्स ऑफ R3. सो T1 इज इक्वल्स टू K टाइम्स ऑफ R1. सो सिमिलरली T2 will be also equals to K times of R2, but R2 is equals to 3/2 times of R1. So T2 ला कसं लिहिणार आपण? K times of 3/2 times of R1 and now divide T1 by T2. So काय होईल? T1 upon T2 that will be equals to K times R1 upon K times 2 by 3 times of अरे वेट, याला क्यूब केलाच नाही ना आपण? असंच लिहिलंय. हे स्क्वेअर आहे, हे क्यूब आहे, तुम्ही पण सांगितलं नाही, तेच म्हणून लागलं हे असं. साधं सोपं कसं याचं काय करायचं आपल्याला? क्यूब करायचं आहे. सो हे काय होईल? T1 स्क्वेअर अपॉन E2 स्क्वेअर इज इक्वल्स टू K टाइम्स R1 क्यूब अपॉन K टाइम्स 3/2 R1. सो द K कॅन्सल आउट होऊन जाईल का? सो K गेट्स कॅन्सल्ड आउट आणि R1 पण कॅन्सल आउट होऊन जाईल का? R1 क्यूब अपॉन R1 क्यूब दोन्ही पण R1 कॅन्सल आउट होणार आहे. सो उरलं काय आपल्याकडे आता? 3/2 चा क्यूब. सो आपल्याला पाहिजे काय? T2 फाइंड आउट करायचं आपल्याला. T2 काय होईल? सो T2 चा स्क्वेअर विल बी इक्वल्स टू काय होईल? 3/2 होल क्यूब मल्टिप्लाइड बाय T1. सो 3/2 आपण याचा क्यूब लिहूनच घेऊ ना. 27 अपॉन 8 मल्टिप्लाइड बाय T1 स्क्वेअर. आता हे स्क्वेअर आहे, बट आपल्याला काय पाहिजे? ओनली T2. सो T2 इथून किती निघून येणार? सगळ्यांचा अंडर रूट होईल. अंडर रूट केल्यानंतर विल गेट 2 व्हॅल्यूज प्लस मायनस, बट टाइम कधी मायनस मध्ये असेल का? नाही. सो विल ऑलवेज कन्सिडर द प्लस व्हॅल्यू. सो 27 विल बी रिटन ॲज 3√3 and 8 will be written as 2√2 times of T1. So this will be your new value. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. या स्टेप नंतर हे इथून इथपर्यंत करायचं आहे आणि या स्टेप नंतर काय आहे? इट इज यू आर गोइंग टू गो
म्हणजे आहे dy. झाले लिहून? So next heading will be your orbital velocity. Okay, so orbital velocity म्हणजे काय होईल? काय वाटतंय? काय राहील हे नवीन? Velocity with which any planet The satellite will revolve around the or Earth or satellite will revolve in the orbit. म्हणजे ऑर्बिट मध्ये राहण्यासाठी किती velocity लागेल? That will be our orbital velocity in short. कळले? त्याच्यामध्ये लिहा it is the maximum velocity. It is the maximum velocity required. It is the maximum velocity required to put a satellite into a given orbit. Into a given orbit. आता आपल्याजवळ याचा फॉर्म्युला आहे, बट इट इज व्हेरी हाय चान्सेस की फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन नाही विचारला जाणार, बट थेरी बेस्ड क्वेश्चन नक्की. But still you will have to write the formula, and it will be r times under root g upon small g upon radius of earth plus height. This will be the formula for the सो एक पॉइंट आहे, नेक्स्ट स्टार करून लिहा. त्याच्यामध्ये लिहा if a satellite is revolving near the surface of earth, म्हणजे कोणते सॅटेलाइट्स होतील? जर अर्थच्या जवळ रिव्हॉल्व करताय तर पोलर सॅटेलाइट्स. तर काय कुठपर्यंत दिलंय? The satellites are revolving near the surface of earth. The orbital velocity is तर काय होईल आता? ही h काय होईल? h will be very less, सो आपण त्याला इग्नोर करू शकतो. सो इट विल फायनली बिकम काय होईल? अंडर रूट g अपॉन RE. r. आणि हे RE हे पण आपलं RE आहे, राईट? सो r आणि r. सो हा r आणि हा अंडर रूट r काय होईल? हा एक r कॅन्सल आउट होईल आणि हा r अंडर रूट मध्ये येईल. सो दिस विल बी इक्वल्स टू अंडर रूट g मल्टिप्लाइड बाय r, and this finally will be approximately equals to 8 kilometer per second. हाँ सेकेंड है ना? हाँ ये सेकेंड है. ओके, तुला कसं लिहिणार आता तुम्ही? डायरेक्ट दिस इथे h नाही येणार, सो दॅट विल बी इक्वल्स टू
दिस स्टेप या स्टेप वर नाही इथे अँड इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू 8 किलोमीटर पर आवर. स्टेप वाइज लिहा. आता ऑर्बिटल वेलोसिटी इतकी का नेसेसरी आहे की इट इज नीडेड टू बी कॅल्क्युलेट. जर ऑर्बिटल वेलोसिटी जास्त झाली तर काय होईल? सॅटेलाइट बाहेर सॅटेलाइट ऑर्बिटच्या बाहेर चालला जाईल. आणि जर ऑर्बिटल वेलोसिटी कमी पडली तर काय होईल? कोलॅप्स होईल. अर्थ वरती पडेल. सो फॉर अ सॅटेलाइट टू रिमेन इन इट्स ऑर्बिट its velocity should be always equals to the orbital velocity. Orbital velocity पेक्षा जास्त झालं तर काय होईल? ऑर्बिटच्या बाहेर चालला जाईल. सो ते लिहा आता इथे if एक लाईन सोडून लिहिताय ना. if v म्हणजे काय? The velocity of the satellite. If it is less than the orbital velocity, या केस मध्ये काय होईल? The satellite will fall. The satellite will fall on the earth in a parabolic path. Will fall on the earth in a parabolic path. असं नाही की झप करून खाली येऊन जाईल. काहीतरी असं वेलोसिटी येईल अँड दॅट पाथ विल बी द पॅराबोलिक पाथ. ही झाली फर्स्ट कंडिशन. आणि सेकंड कंडिशन आता काय होईल? व्हेन द वेलोसिटी ऑफ द सॅटेलाइट इज मोर दॅन द ऑर्बिटल वेलोसिटी इट विल एस्केप द ऑर्बिट. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे मोठा असल्यानंतर छोटा असल्यानंतर इक्वल टू असल्यानंतर काय होईल? ऑर्बिट मध्ये पण झालं. आता एकच शेवटचाच टॉपिक बाकी आहे आणि विथ दिस आवर ग्रॅव्हिटेशन पण संपून जाईल अँड आपलं लेक्चर पण होईल. सो नेक्स्ट टॉपिक इज एस्केप वेलोसिटी. आता जर ऑर्बिट मध्ये ठेवायचं असेल तर ऑर्बिटल वेलोसिटी तर आपण बघितली. नाउ द फायनल इज एस्केप वेलोसिटी. काय असते एस्केप वेलोसिटी? अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड जिथपर्यंत आहे त्याच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला मिनिमम वेलोसिटी किती लागेल? त्यालाच काय म्हणतात? आपलं एस्केप वेलोसिटी. it is the minimum speed. It is the minimum speed. It is actually an escape velocity. It is the minimum speed with which a body is to be projected. Projected म्हणजे काय? थ्रोन इन शॉर्ट. म्हणजे आपल्याला सरफेस ऑफ अर्थ वरून असं किती स्पीडने फेकावं लागेल अँड दॅट इज द मिनिमम स्पीड. किती मिनिमम स्पीड? आता मॅक्सिमम तर आपण कितीच्या पण स्पीडने फेकू शकतो, ते बाहेर चालल्याच जाईल. बरोबर. सो मिनिमम रिक्वायर्ड स्पीड किती आहे आपल्याला ते बघायचं. सो त्यामध्ये काय लिहिणार आपण?
minimum speed with which a body is to be projected vertically upwards from the surface of earth so that it just crosses the earth's gravitational field. आता अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड जर क्रॉस केली तर ते ऑब्जेक्ट कधी अर्थच्या सरफेस वरती वापस येईल का? नाही. म्हणजे जर कोणी धरून आणलं नाही तर येईल का ते? नाही. सो ती मिनिमम स्पीड किती असते? इट इज 11.2. बट त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. दॅट फॉर्म्युला एस्केप वेलोसिटी काढायचा फॉर्म्युला आहे VE equals to under root 2G capital R. बट हा लिहायच्या अगोदर हे कसं आलंय मला सांगा. G ला you can write this G so it is also equals to 2 times of capital G mass of earth upon r square आहे. बट आता हा r आणि हा r स्क्वेअर कॅन्सल आउट होऊन फक्त डिनॉमिनेटर मध्ये r उरेल आणि दिस इज अंडर रूट. मला काय केलं तर नक्की. सो दिस इज ऑल्सो अ फॉर्म्युला. हे लिहा नंतर हे अँड देन ये बघा. आता जर तुम्ही नीट बघितलं तर इथे पण तुम्हाला अंडर रूट जी आर आणि इथे पण अंडर रूट जी आर दिसतंय का? सो ऑर्बिटल वेलोसिटी आणि एस्केप वेलोसिटी या दोघांच्या मध्ये रिलेशन काय निघून येईल आता? डबल. इट इज नॉट डबल, इट इज रूट 2 टाइम्स. याला मी आणखी कसं लिहू शकतो? इट इज अंडर रूट 2 टाइम्स ऑफ अंडर रूट जी आर, बरोबर. अँड दिस अंडर रूट जी आर हे काय होतं? इट इज द ऑर्बिटल वेलोसिटी. सो एस्केप वेलोसिटी इज रूट 2 टाइम्स ऑफ ऑर्बिटल वेलोसिटी. हे पण एक लिहा. हे पण एक रिझल्ट लिहा. हे सगळं दिलं. सगळ्यात पहिले काय लिहिणार? हे लिहायचंय. त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू मेन्शन करायची अँड देन दिस दोन फॉर्म्युले लिहिल्याच्या नंतर काय करणार? हे मला लिहायचंय. थर्ड, this is the first, this is second and this is third. And escape velocity VE on surface of earth it is equals to what? 11.2 kilometers per second. I guess orbital velocity पण किलोमीटर पर सेकंड मध्येच आहे ना भाऊची. बुक इज शोइंग
हे किलोमीटर पर आवर ऐवजी ना किलोमीटर पर सेकंडच करा. आवर मध्ये नाही येणार. इट विल बी इन सेकंड बिकॉज इट इज रूट 2 टाइम्स ना. बुक मध्ये आवर्सच लिहिलंय. आणि मला 1 किलोमीटर पर आवर म्हणजे ते असं सुद्धा मला खाली पडेल. ओके इथपर्यंत क्लिअर आहे. इफ यू हॅव एनी डाऊट विल डिस्कस इट. हे आहे का? हा किती हुशार आहे तुम्ही? तुम्ही हुशार आहे की मी चांगलं शिकवतो बघा. So tomorrow we start with new chapter, that is work, power and energy. Okay, so आज के लिए नहीं. Sir.